उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातल्या त्यात ना घरात बसून खूप बोर होत होतं, म्हणून म्हटलं की शेतातून फेरफटका मारून यावा. इकडे टोमॅटोला खूप छान असे टोमॅटो लागले होते आणि हे केळीचं रोप ना मी आल्यानंतर खूप छोटं होतं, पण आता भरपूर मोठं झाले. घरी आल्यानंतर बघते तर काय, तर मम्मीचं चालू होतं बघा इकडे धपाटी बनवायची. तर मी म्हटलं होतं की धपाटी बनव म्हणून, तर ज्वारीच्या पिठाची ना इकडे धपाटी साध्या पद्धतीने छान असा कांदा चिरून टाकून कोथिंबीर वाळलेली होती तीच टाकली, कारण उन्हाळ्यामुळे ना आता भाज्या अजिबात राहत नाहीत आणि बाकीचे पण भाजीला काय बनवणं हे दररोजचा पडलेला बघा प्रश्न असतो. आणि हळद मीठ तिखट असं टाकून ना छान असं साध्या सिंपल पद्धतीने इकडं ना तिचं सुरू होतं बघ बनवायला. तर मला ती खूप वेळ झाली विचारत होती की कशाची भाजी बनवू, तर भाजी ना खरंच बाकी वांग बटाट तर दररोजच झाले, तर ते अजिबात खावं वाटत नव्हतं, म्हणून इकडे तिने धपाटी इकडे बनवायला घेतली होती पण ज्वारीच्या पिठाचीच अशी. तर धपाटी तर एकदम छान झाली होती बघा. तर दही धपाटा आहे म्हटल्यावर दही तर त्याच्यासोबत पाहिजे, तर दही आणि धपाटा असलं की खरंच खूप छान लागतं, किंवा खोबऱ्याची चटणी जरी असली तरी पण छान लागतं. पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना दह्यासोबत ना धपाटे छान लागतं, म्हणून इकडे दह्याचं पण पॅक इकडं आणून ठेवलं होतं बघा पप्पानी येताना. आणि इकडे मम्मीचं चालू होतं बनवायला, आता भाजी पण पाहिजे कशाची, तर मग शेवटी काय करावं म्हणून ना बेसनच बनवलं बघा. आणि पप्पानी येताना ना गावातून भेळसुद्धा आणली होती, तर भात होता छान असं भेळ भात, परत धपाटा आणि दही. तर असं आमचं बघा रात्रीचं जेवण होतं आणि सर्वजण बसलो होतो आम्ही जेवायला. चला मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.